नमस्कार मित्रांनो. संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीचा आपण विचार केल्यानंतर संत ज्ञानेश्वरांचा आत्मसंवाद म्हणून ओळखला जाणारा ग्रंथ म्हणजे अमृतानुभव या ग्रंथाचा आपण विचार केलो. त्यानंतर संत ज्ञानेश्वरांनी पत्रातून अट्टयोगी चांगदेव यांच्याशी साधलेला संवाद आपण चांगदेव 65 मधून पाहिलो. आणि आज आपण संत ज्ञानेश्वरांची अभंगवाणी अभ्यासणार आहोत. संत ज्ञानेश्वरांच्या एकूण साहित्याचा विचार जेव्हा करतो, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव आणि चांगदेव 65 या ग्रंथाप्रमाणेच संत ज्ञानेश्वरांचे जे अभंग आहेत किंवा ज्ञानेश्वरांची जी स्फुट रचना आहे ती महत्वाची आहे. त्यातूनही संत ज्ञानेश्वर व्यक्त झालेले आहेत. आता या ठिकाणी पहा, म्हणजे संत ज्ञानेश्वरांच्या अमृत अनुभवातून ज्या पद्धतीनं त्यांचा आत्मसंवाद झालेला आहे, त्याचप्रमाणे अभंगातून देखील ज्ञानेश्वर व्यक्त झालेले आहेत. ज्ञानेश्वरीमध्ये भगवद्गीतेचा अर्थ ज्ञानेश्वरांनी सांगितलेला आहे. चांगदेव 65 मध्ये चांगदेवांना उद्देशून त्यांनी संवाद साधलेला आहे. अमृत अनुभवामध्ये मात्र त्यांचं स्वतःचं तत्वचिंतन व्यक्त झालेलं आहे. त्याच पद्धतीनं ज्ञानेश्वरांचं मन खुलेपणानं अभंगवाणीतून प्रकट झालेलं आहे. तर संत ज्ञानेश्वरांच्या अभंगांचा जेव्हा आपण विचार करतो, संत ज्ञानेश्वरांच्या अभंगाची जर संख्या पाहायची झाली तर संत ज्ञानेश्वरांचे आज केवळ 765 अभंग आढळतात. आणि ह्या अभंगामध्ये अनेक प्रकारचे विषय आलेले आहेत. पहा, त्यामध्ये संत ज्ञानेश्वरांच्या मनातील ईश्वर निष्ठा, संत ज्ञानेश्वरांच्या मनातील नामभक्ती किंवा अद्वैत बोध, सदाचार, संत महिमा, संत संगती, आत्मसाक्षात्कार, बालक्रीडा, श्रीकृष्ण चरित्र, विठ्ठल महात्म्य, पंढरी वर्णन, रूपक, विराणी आणि गवळण अशा प्रकारचे विविध स्वरूपाचे विषय या संत ज्ञानेश्वरांच्या अभंगवाणीतून प्रकटलेले आहेत. म्हणजे जसं की ज्ञानेश्वरीमध्ये एकच विषय आहे किंवा अमृतानुभवामध्ये त्यांनी म्हणजे चिद्विलासाचं तत्वज्ञान त्यांनी मांडलेलं आहे. चांगदेव 65 मध्ये त्यांनी चांगदेवांना उद्देशून अद्वैत तत्वज्ञान सांगितलेलं आहे. पण अभंगांचं तसं नाही. अभंगामध्ये मात्र वेगवेगळे विषय संत ज्ञानेश्वरांनी मांडलेले आहेत, कारण अभंग ही रचनाच मुळामध्ये स्फुट रचना आहे. तर अशा प्रकारचे अनेकविध विषय त्या संत ज्ञानेश्वरांच्या अभंगातून आलेले आहेत. तर त्या ठिकाणी पहा, संत ज्ञानेश्वरांच्या अभंगाचा जेव्हा आपण विशेषांचा विचार करतो, संत ज्ञानेश्वरांच्या अभंगाचे वैशिष्ट्य काय किंवा संत ज्ञानेश्वरांच्या अभंगाची विशेषता काय, त्याचा जेव्हा आपण विचार करतो, त्यामध्ये पहिला मुद्दा असा लक्षात येतो, संत ज्ञानेश्वरांनी परमेश्वराच्या सगुण आणि निर्गुण अशा दोन्ही रूपाचं वर्णन केलेलं आहे. आपल्याकडे असे वाद आहेत. काही लोक म्हणतात की परमेश्वर सगुण साकार आहे, तर काही लोकांचं म्हणणं आहे की परमेश्वर हा निर्गुण निराकार आहे. पण संत ज्ञानेश्वर मात्र परमेश्वर सगुणही आहे आणि निर्गुणही आहे अशी म्हणजे अनुभूती ते आपल्या या अभंगातून मांडतात. किंवा काही वेळा ते म्हणतात की सगुण निर्गुणाच्या वादाच्या पलीकडचा माझा देव आहे, असंही संत ज्ञानेश्वर सांगतात. आता पहा, संत ज्ञानेश्वरांना अभिप्रेत असलेला देव किंवा अभिप्रेत असलेला परमेश्वर हा सगुण निर्गुणाच्या पलीकडचा आहे, म्हणून तो त्यांना सगुणही दिसतो आणि निर्गुणही दिसतो. म्हणून ते परमेश्वराशी संवाद साधत असताना संत ज्ञानेश्वर म्हणतात, पहा, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदू, तुझं दृश्य म्हणू की अदृश्य रे, दृश्य अदृश्य एक गोविंदू रे, तुझं स्थूळ म्हणू की सूक्ष्म रे, सूक्ष्म स्थूळ एक गोविंदू रे. तर आता या ठिकाणी पहा, या अभंगामध्ये संत ज्ञानेश्वर परमेश्वराचं बहुविध रूप या ठिकाणी उलगडून दाखवतात आणि ते परमेश्वराला उद्देश म्हणतात, पहा,
मी तुला सगुण म्हणू का निर्गुण म्हणू रे? काही लोक तुला सगुण म्हणतात तर काही लोक निर्गुण म्हणतात. तुझ्या रूपाबद्दल समाजामध्ये दोन मतप्रवाह आहेत. पण मी तुला नेमकं काय म्हणू किंवा मी कोणत्या वादामध्ये जाऊ? दोन प्रकारचे वाद आहेत. तुझं सगुण म्हणू का मी निर्गुण म्हणू रे? आणि सरगुण निर्गुण एक गोविंदू रे. तू जे आहेस सगुण आणि निर्गुण एकटाच आहेस. आणि ते पुढे म्हणतात ना, तुझं दृश्य म्हणू की अदृश्य म्हणू रे? आता परमेश्वराच्या स्वरूपाबद्दल अनेक प्रकारचे विचार आहेत, अनेक प्रकारचे मतप्रवाह आहेत. तुला दृश्य म्हणा, काही लोक तुला दृश्य म्हणतात तर काही लोक तुला अदृश्य म्हणतात. दृश्य म्हणजे सगुण रूप, अदृश्य म्हणजे निर्गुण रूप. तुला दृश्य म्हणू की अदृश्य म्हणू रे? दृश्य अदृश्य एकू गोविंदू रे. तू दृश्यही आहेस आणि अदृश्य आहेस, म्हणून मी काय म्हणावं असा मला प्रश्न पडतो. तुझं स्थूल म्हणू की सूक्ष्म रे? स्थूल सूक्ष्म एकू गोविंदू रे. म्हणजे तुला स्थूल म्हणजे सगुण म्हणू का सूक्ष्म म्हणजे निर्गुण म्हणू का स्थूल सूक्ष्म एकू गोविंदू रे? म्हणजे अशा प्रकारे माझा जो गोविंद आहे किंवा ज्ञानेश्वरांना अभिप्रेत असलेला जो परमेश्वर आहे तो सगुणही दिसतो निर्गुणही दिसतो आणि तो सगुण निर्गुणाच्या पलीकडचा आहे असंही संत ज्ञानेश्वर आपल्या या अभंगामध्ये सांगतात. म्हणजे सगुण निर्गुणाचा जो वाद आहे समाजामध्ये या ठिकाणी संत ज्ञानेश्वर सांगतात परमेश्वरा सगुण निर्गुणाच्या पलीकडचा आहे. म्हणून ते पुढच्या एका अभंगामध्ये म्हणतात पहा, सगुणाची सेज निर्गुणाची बाज सावळी विराजे कृष्ण मूर्ती. म्हणजे या ठिकाणी पहा सगुणाचं सेज म्हणजे सगुणाचं अंतरुण आहे आणि त्याच्या खाली निर्गुणाचं बाज आहे आणि त्याच्यावर झोपलेली जी मूर्ती आहे सावळी मूर्ती विठ्ठलाची ही कृष्ण मूर्ती आहे. म्हणजे अशा प्रकारे म्हणजे सगुण निर्गुणाच्या पलीकडं हा आपला परमात्मा आहे, आपला विठ्ठल आहे, आपला कृष्ण आहे असं या ठिकाणी संत ज्ञानेश्वर आपल्या अभंगामध्ये सांगतात. आणि त्याचप्रमाणे संत ज्ञानेश्वरांच्या आत्म्याला परमात्म्याचा साक्षात्कार झाल्यानंतर त्यांना त्यांच्या आत्म्याला जी अलौकिक अनुभूती आली ती अनुभूती ते आपल्या अभंगातून प्रकट करतात. ते म्हणतात पहा, विश्वाचे अर्थ माझ्या मनी प्रकटले अवघेची झाले देह ब्रह्म. म्हणजे त्यांच्या आत्म्याला जेव्हा परमात्म्याची अनुभूती येते किंवा आत्म्याला परमात्म्याचा साक्षात्कार होतो. म्हणजे आत्म साक्षात्कार झाल्यानंतर त्यांच्या मनाची कशी उन्नत अवस्था होते त्याचं वर्णन या ठिकाणी संत ज्ञानेश्वर करतात. म्हणजे आत्मसाक्षात्कारी अवस्थेच्या अनुभूतीचं प्रकटीकरण म्हणजे संत ज्ञानेश्वरांची अभंगवाणी आहे. ते एका अभंगामध्ये म्हणतात पहा, विश्वाचे अर्थ माझ्या मनी प्रकटले. पहा आत्मसाक्षात्काराची अनुभूती ते कसं व्यक्त करतात तर विश्वाचे अर्थ माझ्या मनी प्रकटले अवघेची झाले देह ब्रह्म. म्हणजे माझं अवघ देहच ब्रह्म झालेलं आहे असं संत ज्ञानेश्वर त्या ठिकाणी सांगतात. आणि त्याचप्रमाणे संत ज्ञानेश्वरांच्या रचना म्हणजे काही विराणी आहेत. विराणी रचणारे या मराठीतले पहिले संत म्हणजे संत ज्ञानेश्वर आहेत. आता विराणी म्हणजे काय? ज्या रचनेमध्ये विरह भाव प्रकट होतो त्याला विराणी असं म्हणतात. म्हणजे परमेश्वराला प्रियकर समजल्यानंतर परमेश्वराला प्रियकर समजून स्वतःला प्रियसी समजून मनातला विरह भाव ज्या रचनेतून प्रकट केला जातो त्याला विराणी असं म्हणतात. तर त्या ठिकाणी पहा म्हणजे ज्ञानेश्वरांच्या मनातला विरह त्यांच्या अनेक अभंगातून प्रकट झालेला आहे. म्हणून असं म्हणतात पहा, विराणी हा काव्य प्रकार रचणारे पहिले महाराष्ट्रातले संत जर कोण असतील तर ते आहेत संत ज्ञानेश्वर. म्हणजे परमेश्वराबद्दलची ओढ म्हणजे जीवाला शिवाबद्दल लागलेली ओढ किंवा जीवाला परमात्म्याबद्दल लागलेली ओढ त्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर आपल्या म्हणजे अभंगातून प्रकट करतात. आता एक फार सुंदर अभंग आहे पहा, तो अभंग असा आहे, पैल तो गे काऊ कोकत आहे शकुन गे माय सांगत आहे उड उड रे काऊ तुझे सोन्याने मडविन पाऊ पाहुणे पंढरी राऊ घरा काय येते. आता पहा ह्या अभंगामध्ये संत ज्ञानेश्वरांनी रूढ लोकसंकेताचा वापर केलेला आहे. प्राचीन काळी किंवा आजही असे लोकसंकेत आहेत
की आपल्या घरावर बसून कावळा जर ओरडला तर आपल्या घरी पाहुणे येतात. म्हणजे ज्या काळामध्ये मोबाईल नव्हतं, ज्या काळामध्ये फोन नव्हतं किंवा ज्या काळामध्ये पत्रव्यवहार होत नव्हतं, त्या काळामध्ये पाहुणे असे अचानक येत होते. म्हणजे आपल्याला कल्पना राहत नव्हतं आज कोणी पाहुणा येणार आहे का. आणि त्या काळामध्ये संकेत असे होते, कावळा जर आपल्या घरावर बसून ओरडला तर पाहुणा येतो. कारण कावळे हे एका गावाहून दुसऱ्या गावाला उडत असतात, म्हणजे म्हणजे फिरत असतात आणि कावळ्यांना कळत असते कोणाच्या घरी पाहुणा येऊ लागलाय. म्हणून असे संकेत होते की ज्यांच्या घरावर बसून कावळा ओरडला त्यांच्या घरी कोणीतरी नवा पाहुणा येतो. आणि संत ज्ञानेश्वरांना विठ्ठलाची ओढ लागलेली आहे. हा विठ्ठल पाहुणा आपल्या घरी कधी येईल ही उत्सुकता संत ज्ञानेश्वरांच्या मनामध्ये आहे. संत ज्ञानेश्वर विठ्ठलाच्या भेटीसाठी अधीर झालेले आहेत. विठ्ठलाच्या भेटीसाठी ते व्याकुळ झालेले आहेत. म्हणून शेजारी बसून ओरडणाऱ्या कावळ्याला संत ज्ञानेश्वर म्हणतात की तू माझ्या घरावर बसून ओरड, माझ्या घरावर बसून ओरड आणि माझे पाहुणे पंढरीराव कधी येतात ते सांग. आणि मी तुला ते जर केलास तर मी तुला काय काय म्हणजे तुझे म्हणजे पाय सोन्यानं मडवीन असं ते म्हणतात. तर पहा आता हा अभंग असा आहे. पैल तोगे काऊ पोकत आहे, म्हणजे पलीकडे बसून कावळा ओरडत आहे. शकून गे माय सांगत आहे. ते या ठिकाणी पलीकडे बसून कावळा ओरडू लागलेला आहे आणि भविष्य सांगू लागलेला आहे कोणाच्या घरी कोणता पाहुणा येणार आहे. म्हणजे कावळा घरावर बसून ओरडल्यानंतर पाहुणे येतात असं म्हणतात आणि कावळा पलीकडे बसून ओरडत आहे आणि त्या घरच्यांना शकून म्हणजे भविष्य सांगत आहे पाहुणा केव्हा येणार आहे आणि कधी येणार आहे, कोण येणार आहे. त्या पलीकडे बसून ओरडणाऱ्या कावळ्याला संत ज्ञानेश्वर म्हणतात पहा, उड उड रे काऊ, तू काय कर त्या घरावर बसून ओरडण्यापेक्षा तू उड, तिथून उडत उडत ये आणि माझ्या घरावर बस. उड उड रे काऊ तुझे सोन्याने मडवीन पाऊ, तू जर उडून माझ्या घरावर येऊन बसलास तर तुझे तुझे पाय मी सोन्यानं मडवीन. म्हणजे तुझ्या पायामध्ये मी सोन्याचे अलंकार घालीन. आणि माझ्या घरावर बसून एवढंच सांग, पाहुणे पंढरीराव घराक येती, माझ्या घरी पंढरीचा राजा म्हणजे विठ्ठल माझ्या घरी कधी येतो ते सांग. पुढे या अभंगामध्ये म्हणतात दही भाताची उंडी लावीन तुझे तोंडी. म्हणजे तू जर सांगितलास, तू जर खरं सांगितलास विठ्ठल माझ्या घरी कधी येतो, जर खरं सांगितलास तर तुझ्या तोंडामध्ये मी दही भाताचा उंडा घालणार आहे. म्हणजे अशा प्रकारे विठ्ठलाबद्दलचा प्रेमभाव, विठ्ठल भेटीची ओढ त्या संत ज्ञानेश्वरांच्या विराणीतून व्यक्त झालेली आहे. किंवा दुसऱ्या एका अभंगामध्ये आपल्या मनातला विरह भाव व्यक्त करताना संत ज्ञानेश्वर म्हणतात पा, चंदनाची चोळी माझे अंग अंग जाळी. म्हणजे माझ्या अंगावर शीतल अशा चंदनाची चोळी जरी घातली तरीही विठ्ठल भेटत नसल्यामुळं माझा विरह ताप वाढला आणि माझं अंग अंग जळू लागलं, असंही या ठिकाणी संत ज्ञानेश्वर म्हणतात. संत ज्ञानेश्वरांच्या अभंगातून विठ्ठल भेटीची ओढ, विठ्ठल भेटीची तळमळ किंवा विठ्ठलाबद्दलचा एक आत्मीय भाव, एक अस्वस्थता त्या संत ज्ञानेश्वरांच्या अभंगातून प्रकटलेली आहे. अशा प्रकारची ज्ञानेश्वरांच्या मनातील अस्वस्थता, विठ्ठल भेटीची ओढ ज्या अभंगातून प्रकटली त्याला म्हणतात विराणी. अशा प्रकारे संत ज्ञानेश्वरांनी अनेक विराण्यांची रचना केलेली आहे. आणि त्याचप्रमाणे पहा, संत ज्ञानेश्वरांच्या अभंगातून मधुरा भक्तीच्या छटा प्रकट झालेल्या आहेत. तर मधुरा भक्ती म्हणजे काय? तर भक्तीचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी एक प्रकार म्हणजे मधुरा भक्ती. मधुरा भक्ती म्हणजे काय? तर परमेश्वराला प्रियकर समजणं आणि स्वतःला प्रियसी समजणं. एखादी प्रियसी ज्याप्रमाणे आपल्या प्रियकरावर प्रेम करते त्याप्रमाणे परमेश्वरावर प्रेम करणं त्याला म्हणतात मधुरा भक्ती. म्हणजे स्वतः प्रियसीच्या भूमिकेतून परमेश्वराला प्रियकर समजून केलेली भक्ती या मधुरा भक्ती म्हणतात. म्हणजे परमेश्वराला प्रियकर समजायचं, स्वतःला प्रियसी समजायचं आणि अशा प्रकारची जी भक्ती आहे त्याला मधुरा भक्ती असं म्हणतात. म्हणून या अभंगामध्ये संत ज्ञानेश्वर म्हणतात पहा, घणू वाजे गुणा गुणा वारा वाहे ऋण जुना भव तारकू हा काना वेगी भेट वाका. आता पहा, याही अभंगामध्ये प्रियसीच्या ओढीनं संत ज्ञानेश्वर
परमेश्वराची भक्ती करतात. एखाद्या प्रियसीला ज्याप्रमाणे आपल्या प्रियकराच्या भेटीची ओढ लागलेली असते, त्याच पद्धतीनं मला परमेश्वर भेटीची ओढ लागलेली आहे, हा भाव संत ज्ञानेश्वर या अभंगातून प्रकट करतात. ते म्हणतात की घनु वाजे गुणा गुणा, वारा वाहे ऋण झुना. घनु हा गुणा गुणा वाजू लागलाय, वारा रुंजून सुटलेला आहे. आणि भवतारकू हा काना, वेगी भेटवा का, हा तो श्रीकृष्ण मला केव्हा भेटल, ही अधीरता मला लागलेली आहे, ही उत्सुकता माझ्या मनामध्ये आहे, किंवा त्याच्या भेटीसाठी मी व्याकुळ झालेला आहे. अशा प्रकारचा भाव संत ज्ञानेश्वर आपल्या या अभंगातून प्रकट करतात. म्हणजे एखादी प्रियसी आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी ज्याप्रमाणे अधीर होते, व्याकुळ होते, त्याच पद्धतीनं आपण परमेश्वराच्या भेटीसाठी व्याकुळ झालेलो आहोत. हा भाव संत ज्ञानेश्वरांनी आपल्या अभंगातून प्रकट केला. पण मधुरा भक्तीच्या छटा हे एक संत ज्ञानेश्वरांच्या अभंगाचं विशेष आहे. आणि त्यानंतर पहा, संत ज्ञानेश्वरांचे जे अभंग आहेत, अभंगाची विशेषता जेव्हा आपण विचारात घेतो, तेव्हा संत ज्ञानेश्वरांचं अभंग म्हणजे उत्कट अशी भावकविता आहे. संत ज्ञानेश्वरांचा प्रत्येक अभंग म्हणजे उत्कट अशी भावकविता आहे. पहा, तर भावकवितेचे विशेष काय? भावकवितेचे विशेष म्हणजे अल्पाक्षर रमणीयत्व आणि सहजपणा, उत्कटता, अल्पाक्षर रमणीयत्व, भावनेची उत्कटता, सहजता आणि प्रतिमांची भाषा, हे म्हणजे उत्कट भावकवितेचे लक्षण आहे. म्हणजे भावकवितेचे वैशिष्ट्य काय? तर अल्पाक्षरत्व, भावनांची उत्कटता आणि त्याचबरोबर सहजता आणि याशिवाय प्रतिमांची भाषा भावकवितामध्ये येत असते. आणि हे सगळे विशेष संत ज्ञानेश्वरांच्या अभंगामध्ये पाहायला मिळतात. 13व्या शतकामध्ये भावकविता नावाचा प्रकार नव्हता, तरीही ज्ञानेश्वरांचे जे अभंग आहेत ते अभंग म्हणजे उत्कट आणि उत्कृष्ट अशा भावकविता आहेत. आता या ठिकाणी एक अभंग आपण पाहणार आहोत. त्यांच्या कविता म्हणजे त्यांचे अभंग म्हणजे भावकविता कशा आहेत. एका अभंगामध्ये ते म्हणतात, आजी सोनियाचा दिनू, वर्षे अमृताचा घणू, हरी पाहिला रे हरी पाहिला, सभाई अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी. ते सुंदर अभंग आहे. पहा, अभंगामध्ये म्हणतात की आजी सोनियाचा दिन, त्या ठिकाणी प्रतिमांच्या भाषेमध्ये ज्ञानेश्वर बोलतात, आजी सोनियाचा दिनू, वर्ष अमृताचा घणू, हरी पाहिला रे हरी पाहिला. म्हणजे परमेश्वर भेटल्यानंतरची अनुभूती, परमेश्वर भेटल्यानंतरची उत्कटता, परमेश्वर भेटल्यानंतरची ते उत्कट भाव संत ज्ञानेश्वर या अभंगातून प्रकट करतात. म्हणजे ज्या दिवशी परमेश्वर भेटला त्या दिवशी त्यांना संत ज्ञानेश्वरांचा तो दिवस कसा वाटतो? सोनियाचा दिन वाटतो, अमृताचा वर्षाव झाल्याची अनुभूती येते. हरी पाहिला रे हरी पाहिला, सभाई अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी. पूर्ण आत आणि बाहेर हरीनं व्यापलेलं आहे. अशा प्रकारे संत ज्ञानेश्वरांचे अभंग म्हणजे उत्कट आणि उत्कृष्ट अशा भावकविता आहेत, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि याशिवाय संत ज्ञानेश्वरांच्या अभंगामध्ये पहा, संत महात्म्य प्रकट झालेलं आहे. कारण 13व्या शतकातला संतत्वाचा एक सर्वोच्च आविष्कार म्हणजे संत ज्ञानेश्वरांचं जीवन होतं. म्हणजे संत ज्ञानेश्वर नामदेवांचं जीवन म्हणजे संतत्वाचा 13व्या शतकातील सर्वोच्च आविष्कार होता. म्हणून संत ज्ञानेश्वर आपल्या अभंगातून संत महात्म्य प्रकट करतात. त्यांचा एक अभंगच आहे पहा, संताची संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. किंवा या अभंगामध्ये या ठिकाणी संत महात्म्य विषद करत असताना, संतांचं महत्व सांगत असताना संत ज्ञानेश्वर आपल्या या अभंगामध्ये म्हणतात पहा, संत भेटती आजी मज, तेने झालो मी चतुर्भुज, दोन्ही भुजा स्थूल सहज, दोन्ही सूक्ष्म वाढल्या. म्हणजे मला आज संत भेटले, संत भेटती आजी मज, मला संत भेटले आणि तेव्हा मग मला माझ्या मनामध्ये एक उत्साह संचारला, आनंद संचारला, मला एक नवीन बळ प्राप्त झालं. तेने झालो मी चतुर्भुज, संत भेटल्यामुळं माझ्या 2 हाताचे 4 हात झाले असं मला वाटू लागलं. दोन्ही भुजा स्थूल सहज, 2 भुजा जे बाहेर लोकांना दिसतात आणि माझ्या दुसऱ्या 2 भुजा ह्या सूक्ष्म आहेत. अशा प्रकारे
संतांचं महात्म्य, संत संगतीचं महत्व संत ज्ञानेश्वरांनी आपल्या अभंगातून प्रकट केलेलं आहे. आणि त्याचबरोबर संत ज्ञानेश्वरांच्या अभंगामध्ये विठ्ठलाच्या रूपाचंही त्यांनी वर्णन केलेलं आहे. आता विठ्ठलाच्या रूपाचं अत्यंत नयनरम्य असं वर्णन, अत्यंत उत्कट असं वर्णन, अत्यंत सुंदर असं वर्णन संत ज्ञानेश्वरांनी केलेलं आहे. म्हणजे विठ्ठलाचं वर्णन किती सुंदर रीतीने करता येईल त्याचा एक उत्तम नमुना आपल्या अभंगातून संत ज्ञानेश्वरांनी जगासमोर ठेवला. म्हणजे विठ्ठलाच्या सौंदर्याचं वर्णन, विठ्ठलाच्या रूपाचं वर्णन किती सुंदर पद्धतीने करता येते याचा एक आदर्शच, याचा एक मानदंडच संत ज्ञानेश्वरांनी आपल्या अभंगातून स्थापित केला. जो अभंग वारकरी संप्रदायामध्ये अत्यंत श्रद्धेने गायला जातो तो अभंग पहा. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, असा तो अभंग आहे. त्या ठिकाणी पहा, या ठिकाणी मुद्रण दोषामुळं विठ्ठल डबल पडलेला आहे. तर या ठिकाणी पहा, रूप पाहता लोचणी म्हणजे माझ्या डोळ्याने जेव्हा आम्ही विठ्ठलाचं रूप पाहिलं, सुख झाले हो साजणी, अलौकिक असं सुख मला झालं, तो हा विठ्ठल बरवा आणि तोच विठ्ठल आणि तोच मला माधव दिसला, असं या ठिकाणी संत ज्ञानेश्वर म्हणतात. किंवा विठ्ठलाच्या रूपाचं वर्णन करत असताना दुसऱ्या एका अभंगामध्ये ते म्हणतात पहा, पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, म्हणजे पांडुरंगाची जी कांती आहे म्हणजे त्यातून दिव्य तेज झळकत आहे. रत्न तिल पाकती प्रभा, म्हणजे अशा प्रकारे ह्या पांडुरंगाच्या सौंदर्याचं वर्णन या ठिकाणी या संत ज्ञानेश्वरांनी आपल्या अभंगातून केलेलं आहे. त्याशिवाय संत ज्ञानेश्वरांनी हरिपाठ लिहिलेला आहे. हरिपाठाचे एकूण 27 अभंग आहेत. ते म्हणजे ज्ञानेश्वरांच्या अभंगाचाच तो भाग आहे. असे 27 अभंग म्हणजे ज्ञानेश्वरांचा तो हरिपाठ आहे. आणि त्यामध्ये तो हरिपाठ वारकरी संप्रदायाचे लोक किंवा वारकरी अत्यंत श्रद्धेनं त्या हरिपाठाचं गायन करतात. त्या ठिकाणी पहा, या हरिपाठामध्ये हरिपाठातलं एक अभंग आपण या ठिकाणी पाहणार आहोत. या अभंगामध्ये ते म्हणतात की, देवाची या द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्तिचारी साधी येल्या, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. म्हणजे अशा प्रकारे हरिपाठाचे असे 27 अभंग संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेले आहेत. तर एकूण हे अशा प्रकारे संत ज्ञानेश्वरांच्या अभंगाचे हे विशेष आहेत. या संत ज्ञानेश्वरांच्या अभंगाचं हे स्वरूप आहे. तर या ठिकाणी मित्रांनो, संत ज्ञानेश्वरांची अभंगवाणी हा आपला मुद्दा संपलेला आहे. तर संत ज्ञानेश्वर, संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, आतापर्यंत आपण काय काय पाहिलं? संत ज्ञानेश्वरांचं चरित्र आणि कर्तृत्व, संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, संत ज्ञानेश्वरांचा अमृत अनुभव आणि चांगदेव 65, आणि त्याचबरोबर आज आपण संत ज्ञानेश्वरांची अभंगवाणी पाहिलो. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबू. धन्यवाद.